कोरोनाचा धोका पुन्हा एकदा देशासमोर उभा राहिला आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी देशाची आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। केंद्र सरकारकडनं वेगवेगळे डायरेक्शन्स आता राज्याला जिल्हा पातळीवर दिले जात आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आपल्या सोबत आहेत। आज सकाळीच त्यांच्या उपस्थितीमध्ये देशभरातील सर्व राज्याच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे। वेगवेगळ्या सूचना ह्या आरोग्य मंत्र्यांना करण्यात आल्या आहेत। नेमक्या काय सूचना झाल्या, बैठकीत काय निर्णय झाला हे आपण जाणून घेऊयात। ताई, आज बैठक घेतली, या बैठकीमध्ये काय सूचना करण्यात आल्या आणि बैठक घेण्याची आवश्यकता का भासली? नाही, आज नाही, 2 दिवसापूर्वी दिल्लीत ही बैठक झाली। केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी सगळ्या अधिकाऱ्यांची पण बैठक घेतली। जेव्हा पण अशा काही केसेस वाढायला लागतात आणि विशेष करून कोविडच्या काळात आपण नेहमीच सतर्क असतो, तर त्या केसेस वाढल्यानंतर एक डिपार्टमेंटची पण मीटिंग झाली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की राज्यांना या बाबतीत आपण सतर्क केलं पाहिजे आणि नंतर मंत्री महोदयांनी सगळ्या राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची देखील VC द्वारे मीटिंग घेतली। याच्यामध्ये ग्लोबल लेवलचा विचार केला तर जवळपास 50,000च्या आसपास डेली ॲव्हरेज केस आहे आणि त्या प्रमाणात भारतात आज बघितल्या तर संख्या म्हणजे डेली केसेस ज्या सापडतात ते साधारण 250-300चे प्रमाण आहे। पण ते प्रमाण जर वाढायला लागलं तर ते काळजी करण्यासारखं असतं आणि म्हणून सतर्कतेचा इशाराही दिला। आमच्या गाईडलाईन्स पण राज्यांना गेल्या आणि त्यामध्ये काही राज्य म्हणजे केरळसारखं राज्य असेल तर आपल्या आज जर 3,500च्या केसेस जर बघितल्या ओव्हरऑल देशातल्या, त्याच्यापैकी 2829 ह्या केरळच्या आहेत। सो केरळला का संख्या वाढते या संदर्भातली माहिती, या संदर्भातलं अवेअरनेस, या संदर्भात तिथल्या राज्याशी बोलणं असेल, त्यांना सूचना करणं असेल, त्याबरोबर इतर राज्यांनाही एक सतर्कतेचा इशारा देण्यात आला। आज जी तुमची VC झाली त्या VC प्रामुख्याने कुठले कुठले मुद्दे होते आणि कोविड संदर्भात काय डायरेक्शन आहे? नाही, यामध्ये हेच असतं की जसं केरळला संख्या वाढली त्याबरोबर इतरही राज्य, मग त्या प्रमाणात काही ठिकाणी तामिळनाडूमध्ये असेल, कर्नाटकमध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, गोवा आहे, तर इथल्या पण संख्या किती वाढत आहेत, का वाढत आहेत याच्यावर सरकार लक्ष ठेवून आहे। याचं रोज अपडेट घेतलं जातं आणि सगळ्यांना सूचना आहे की जे काही पेशंट असे सिम्प्टोमॅटिक येतील त्यांचे टेस्टिंग करा आणि जिनोम सिक्वेन्सिंग पण करा, कारण हा JN.1 जो आहे हा सब व्हेरियंट आहे ओमिक्रॉनचा। ओमिक्रॉन जरी ऑगस्ट 23मध्ये सापडला तरी तो फास्ट स्प्रेड होतोय। जे केरळाची आता पॉझिटिव्हिटी आम्ही बघतोय ती 20% आहे, म्हणजे एवढ्या हाय तो स्प्रेड होतोय आणि इतर राज्यात तसं प्रमाण कमी आहे। म्हणून ही पण लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की प्रमाण का वाढतंय आणि काही सिरियस मोडवर कोणी नाही आहे ना, त्याचीही काळजी घेण्याचं सरकारने सांगितलंय। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याला पण अलर्ट म्हणजे कलेक्टर असतील, इथले सिव्हिल सर्जन असतील, त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत। सर्व्हिलन्स वाढवा, तुमच्याकडचे मेडिसिन असतील, ऑक्सिजनच्या सुविधा असतील, ह्या व्यवस्थित आहेत की नाही बघा। आणि आता सण आहेत, सुट्ट्यांचा हे चालू आहे, मुलांना पण सुट्ट्या आहेत, गर्दीच्या ठिकाणी पण बऱ्यापैकी हे होतात, प्रवास होतात, तर तिथे पण मग सूचना दिल्या आहेत की विशेष करून जे सिनियर सिटीजन आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी। म्हणजे ओव्हरऑल जो आपला कोविड प्रोटोकॉल आहे, ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे, ते करण्याच्या सूचना मात्र सरकारने दिल्या। पुन्हा एकदा मास्कचा वापर वाढवायचा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, अशा काही सूचना आपल्याकडे देण्यात आल्या? नाही, हा सब व्हेरियंट आहे तसं घाबरण्याचं कारण नाही, परंतु ज्यांना काही ट्रीटमेंट चालू असेल, मी म्हणते की कॅन्सरसारखी ट्रीटमेंट चालू असेल, जिथे इम्युनिटी सप्रेस झालेली आहे, अशी काही भीती असेल, त्यांनी काळजी म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणून वापरलं पाहिजे आणि काळजी घेतली तर आपल्यालाच फायदा होतो। परंतु हे पण सांगते की आत्ता जर सिम्पटम्स असतील, थोडे जरी असतील, सर्दी, खोकला, ताप, तर लगेच टेस्टिंग करा। टेस्टिंगच्या फॅसिलिटी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे आणि एकदा तुमचे टेस्ट रिपोर्ट आले की तुम्ही निश्चिंत राहता, काही नसेल तर काही काळजी करण्याचं कारण नाही। परंतु जिनोम सिक्वेन्सिंगवर पण आमचा भर देण्यात येतोय की JN. किती प्रमाणात स्प्रेड होतोय, म्हणजे याच्यातनं लक्षही ठेवून आहोत की नेमका काय प्रवास चाललाय त्या व्हायरसचा आणि त्याच्यावर आपण सतर्कतेने काम करतोय की नाही। आता आपल्या पण बोलण्यात आलं की सुट्ट्यांचे दिवस आहेत, आता पर्यटन स्थळी म्हणा किंवा इतर ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, अशा ठिकाणी नेमकी काय खबरदारी घ्यायला पाहिजे?
नक्कीच मी जसं म्हणाले आणि यापूर्वी आपण कोविडच्या वेळेस विशेष काळजी घ्यायला लावत होतो की मास्कचा वापर असेल किंवा एक काळजी म्हणून त्या गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ न थांबणं असेल. सिनियर सिटीजननी विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण शेवटी हा रेस्पिरेटरी ट्रॅक्टवर हा व्हायरस आपल्याला अटॅक करतो आणि म्हणून ऑलरेडी आपल्याला काही त्रास होत असेल, जर सर्दी खोकला असेल तर अशा ठिकाणी जाऊ पण नाही. म्हणजे मला वाटतं हा आता सगळ्यांना ओव्हरऑल प्रोटोकॉल लक्षात आलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणात आपण कोविडच्या अनुभवातनं गेलो आहे आणि म्हणून मला वाटतं सगळे सतर्क आहेत. पण घाबरूनही जाण्याचं कारण नाही आहे. JN.1 हा सबव्हेरियंट असला तरी काळजी मात्र नक्की घ्या. केरळला याआधी देखील जास्त रुग्ण आढळून आले होते, यंदा देखील देशभरात तिथेच जास्त रुग्ण आहेत. काय कारण आहेत? सगळ्यात जास्त तिथेच का प्रादुर्भाव जाणवतो? बऱ्यापैकी प्रवास कदाचित इंटरनॅशनल लेवलला प्रवासी असतील किंवा तिथे एक्सपोजर जास्त प्रमाणात होत असेल आणि तिथली पॉझिटिव्हिटी रेट जी आम्ही बघतोय ती 20% आहे. म्हणजे इतर राज्यांमध्ये कुठे 7%, कुठे 10%, तिथे ती 20% आहे. तर मला वाटतं हा पॉझिटिव्हिटी रेट पण सांगतो की हा स्प्रेड मोठ्या प्रमाणात होतोय. तर बऱ्यापैकी तिथे लक्ष ठेवून आहोत. मग ठोस कारणं काही कळालीत आपल्याला? नाही, हा व्हेरियंटच्या याच्यावर असतो आणि जिथे जास्त प्रमाणात एक्सपोजर असतात, म्हणजे बाहेरचे येणारे प्रवासी म्हणा किंवा पर्यटक म्हणा, तर तिथे मोठ्या प्रमाणात कदाचित मुवमेंट असतील म्हणून त्या प्रमाणात असतील. पण तिथेही आता टेस्टिंग वाढवतोय आणि काही इन्स्ट्रक्शन देतोय जेणेकरून एक कंट्रोल आपला त्याच्यावर राहायला पाहिजे. आता कुठले कुठले राज्य तुमच्या हाय अलर्टवर, म्हणजे तिथे सर्वात अधिक लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, असे कुठले राज्य आहेत? नाही, आता जे आम्ही अपडेट घेतोय ना त्याच्यामध्ये केरळ 1 नंबरला मेजॉरिटी केसेस दाखवत आहे. कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, महाराष्ट्र आहे, गोवा आहे. ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही लक्ष ठेवून आहेत, कारण इथल्या केसेस आधी तर आम्हाला कमी व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन कमी कशा होतील आणि का वाढतात त्याच्यासाठी टेस्टिंग पण वाढवण्यात येते. सध्या एकूण रुग्ण किती आहेत देशभरात आणि मयतांची संख्या काय सांगते? ओव्हरऑल बघितलं तर 3,500च्या आसपास ओव्हरऑल केसेस आहे क्युम्युलेटिव्ह आणि डेली ॲव्हरेज बघितलं तर आपल्याकडे 200-250चे केसेस वाढतात पूर्ण भारताचा आकडा घेतला तर. आणि आतापर्यंत जे डेथ झाले ते 16 झालेत पूर्ण भारतामध्ये. पण त्यामध्येही कोमॉर्बिड पेशंट होते जे ऑलरेडी ॲडमिट होते किंवा काही ट्रीटमेंट चालू होती, कोमॉर्बिड होते, त्यांना आधीचेच काही त्रास होते, आजार होते, त्या पेशंटला म्हणजे त्या डेथ झालेल्या आहेत. तर एकीकडे हा प्रादुर्भाव वाढतोय, दुसरीकडे 22 तारखेला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय. लाखो भाविक देशभरातनं तिथे येणार आहेत. तिथल्या आरोग्य यंत्रणेला आपल्या काय सूचना आतापर्यंत देण्यात आलेल्या आहेत आणि जे भाविक तिथे जाणार आहेत त्यांनी काय करायला पाहिजे? नाही, यामध्ये मी आधी सुरुवातीला सांगितलं की घाबरण्याचं कारण नाही आहे. JN.1 हा ऑलरेडी ऑगस्ट 23लाच आपण सांगितलेलं आहे की हा असा व्हेरियंट सबव्हेरियंट आहे. त्याच्यामुळे याचा प्रवास तसा काय फार नवीन नाही आहे, हा जुनाच आहे. परंतु काळजी घेणं म्हणून सरकार याच्यावर काम करत आहे आणि अजिबात काळजी करू नका. राम मंदिराचा भव्य कार्यक्रम आदरणीय मोदीजींनी जसा संकल्प केला तसा होणारच आणि भारत नेहमीच आपल्या याच्यातनं पुढे आलेला आहे, आध्यात्मिक शक्तीतनं आणि सायंटिफिक वेने पण. त्याच्यामुळे तशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत आरोग्य यंत्रणेला प्रत्येक राज्यात. पण स्पेसिफिक तिथे काय सूचना, कारण कुठल्या कुठल्या जिल्ह्यातनं कुठल्या कुठल्या राज्यातनं लोक येणार आहेत, प्रत्येकाकडे लक्ष देणं हे तुम्हाला शक्य नाही, परंतु एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून काय सांगण्यात आलं? नाही, याच्यामध्ये आम्ही आधीही सांगितलं होतं, जसं कोविडचा वेळोवेळी आपण बघत होतो, गाईडलाईन्स देतच होतो. आणि याच्यामध्ये आता इतकं सिम्पल झालं आहे की टेस्टिंग अवेलेबल असते तुमच्या प्रत्येक ठिकाणी. मग रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, एअरपोर्ट असेल, ही फॅसिलिटी सगळीकडे आहे. त्याच्यामुळे ही अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे की आपल्याकडे सुविधा नाही आहेत. फॅसिलिटी पण आहे आणि त्याचा आता रिव्ह्यू जो घेण्यात आला माननीय डॉक्टर मनसुख मांडवियाजींनी जे सांगितलं होतं की प्रत्येक यंत्रणा सज्ज आहे का, अगदी डिस्ट्रिक्ट लेवलला तुमची व्यवस्था आहे का, मेडिसिन आहेत का, ऑक्सिजनचे लेवल आहे का. म्हणजे मला वाटतं ह्या सगळ्या याच्यामध्ये ओव्हरऑल सतर्कता ही असावी आहे आणि त्याच्यावरच सरकारने विशेष करून लक्ष देऊन ते नोटिफिकेशन काढले की प्रत्येक राज्याने अलर्ट राहावं. एकूणच आपण बघतोय देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सुट्ट्यांचे दिवस आहेत, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी होते. त्याचबरोबर 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळा होतोय. तिथे देखील देशभरातून लाखो भाविक एकत्र येणार आहे. मात्र
एवढी गर्दी जरी होत असली तरी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना या देण्यात आल्या आहेत. विशेषतः आरोग्य विभागाचं लक्ष हे अयोध्येकडे देखील राहणार आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.